कोल्हापूरच्या धाराराणी चौकात पहाटे झालेल्या अपघातात भरधाव ट्रक ट्रेलरने 3 सिग्नल पोल उद्ध्वस्त केल्याची घटना घडली आहे। या अपघातात सुमारे 1,40,000 रुपयांचे सार्वजनिक नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही। चालक विजयकुमार अजयकुमार सिंग यांनी वाहन चालवताना रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्याने हा अपघात घडल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे। धडकेच्या तीव्रतेमुळे चौकातील 3 सिग्नल पोल कोसळले। कोल्हापूर महानगरपालिकेचे सहाय्यक अभियंता नारायण विठ्ठल पुजारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहापुरी पोलिसांनी संबंधित चालकाविरोधात सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंध कायदा, भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अमित पवार करत आहेत। ताराराणी सिग्नल या ठिकाणी पहाटे 4 वाजता एक कंटेनर एक मशीन घेऊन जात होता। तर त्या मशीनच्या मागच्या भागामध्ये त्या सिग्नलच्या केबल अडकल्यामुळे 2 पोल त्यामध्ये खाली पडले होते। तर या ठिकाणी तात्काळ आमचा स्टाफ यामध्ये शहापुरी पोलीस स्टेशनचे अधिकारी, अंमलदार, मी सुद्धा नाईट राऊंडला होतो। तर आमचे अधिकारी लोक त्या ठिकाणी आम्ही पोहोचलो आणि तात्काळ त्या ठिकाणी अग्निशमनची गाडी बोलवून घेऊन तसेच सिग्नल मेंटेनन्स करणारे महापालिकेचे निलेश हासे व त्यांच्यासोबतचा जो स्टाफ आहे तर तात्काळ त्या ठिकाणी बोलवून घेऊन ते पोल बाजूला करण्यात आलेले आहेत। तसेच त्या दुरुस्तीचं काम सुद्धा सुरू झालेलं आहे। यामध्ये काही कुठलेही अनुचित प्रकार काही घडलेला नाही, पण ते केबल अडकल्यामुळे ते पोल पडलेले आहेत। तर यामध्ये ते कारवाई करण्याकरता तो कंटेनर आणि चालक यांना शहापुरी पोलीस स्टेशनला कारवाई करता नेलेला